आणि यानंतर आपण मसाजोगला जाणार आहोत. बजरंग सोनवणे धनंजय देशमुखांच्या भेटीसाठी पोहोचले. तुमच्या वाहिनीने दाखवलंय हे जी लोक आहेत हे लोक रगी घेताना तिथं जाताना दिसलेत का नाही, मग त्यांना कसं आरोपी करत नाहीत. गाडीत सीआयडीला काय पिक्चरची स्टोरी त्या गाडी मालकाने सांगितली, इथंही येतो तिकडे येतो, कुणी आलं तरी बघायला राहतो, सगळ्या कॅमेऱ्यात येतो. जे आम्ही आलो त्यावेळेस स्वतः पवार साहेब आले, त्यावेळेस स्वतः दुसरे पवार साहेब आले, त्यावेळेस स्वतः. आणि म्हणजे इथं काय चाललंय वाच ठेवायला माणूस ठेवले का आमच्यावर. म्हणजे आमच्या लोकांना भीती त्याचीच वाटते ना, की याच्यामुळेच घाबरलेली किंवा भयभीत कुटुंब आहे. आणि आपली हे पण कसं होतं की मुलगी पण त्या दिवशी बोलताना कसं तिच्या किती विचाराची ही केली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. तिने बोलताना सुद्धा सांगते की आज हे तुम्ही 7 पकडले 8 पकडले, ह्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे. खरं आहे ना, हे त्या लेकराला कळतंय, तुम्हाला मला पोलिसला सरकारला कळत नाही. मग ह्या सुद्धा प्रकार आहे. त्याच्यामुळे या 5-7 मागण्यावर आमच्या मागण्या आहेत की आम्ही एक त्याला लेखी रायटिंग मध्ये एसपीने आता मागितले. मी आता एसपीशी बोललो, त्यांना रायटिंग मध्ये आम्ही कुटुंबाच्या वतीनं धनंजयच्या वतीने असं देणार आहोत. आणि त्याच्यावर त्याचे पॉईंट टू पॉईंट त्यांच्याकडून त्याची चौकशी करणारे त्यांच्याकडून लिहून घेणारे, त्यांचे झाल्याच्या नंतर आम्ही पुढचा विचार बघू. त्यांना एक 2-2.5 वाजताचा टाइम देतोय आता आम्ही. 2-2.5 वाजेपर्यंत येतील परत. मी पण 2-2.5 वाजेपर्यंत परत येणार आहे जाऊन. ते आल्याच्या नंतर 2 ते 2.5चा टाइम देऊन त्यांना बोलवतो. 2.5 वाजताचा टाइम देऊन तोपर्यंत हे पण निवेदन तयार करतील. त्याच्यानंतर आम्ही पुढे निर्णय काय घ्यायचा ते सगळ्यांची चर्चा करून बघूया. ही लेखी जी आहे ती नवीन तक्रारच म्हणायची का? हो, तक्रार म्हणायचं म्हणजे हे बघा, आज आम्ही जी सगळं मागतोय, जे बोलतोय त्याच्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे. पण एसपीचं असं म्हणणं की लिखित आता आम्ही लिखित देऊ. लिखित द्यायला तर काय, मी मला माझ्या पत्रावर म्हणलं तरी देतो. हे कुटुंब म्हणून कुटुंब द्याल. अहो, जे बोलतो वाहिन्यासमोर बोलतो, समोर बोलतो, जे बोलतो ते लिखित द्यायला काय, तर लिखित पाहिजे ते तक्रार, लिखित तक्रार म्हणून. ही तक्रार दिलेलीच आहे, ऑलरेडी दिली, पण त्यांनी त्याचे ग्राह्य धरत नाहीत. आता ती म्हणते एसआयटी कडे एक वेळा गेला, सीआयडी कडे एक वेळा गेला, माझ्याकडे काय, ज्याचे त्याचं कार्यक्षेत्र वाटून घेऊन आम्हाला खेळवल्यासारखं होतंय. म्हणून भयभीत कुटुंब होते, बाकी दुसरं काही नाही. जर कुटुंबाला वाटलं की नाही न्याय मिळतो, हीच जी आज ऑर्डर काढली उज्ज्वल निकमांची, तीच जर एक 15-20 पोटी काढली असते तर. तोच प्रश्न आहे की सुरुवातीला रस्ता रोको करावा लागतो 2 दिवस, त्याच्यानंतर पहिला गुन्हा दाखल होतो, त्यानंतर अगदी पाण्याच्या टाकीवर चढून म्हणजे स्वतः देशमुख कुटुंबातले सदस्य आंदोलन करतात, जलसमाधी आंदोलन गावकरी करतात. आणि प्रत्येक वेळी ज्या वेळी आंदोलन होतं त्यानंतर काहीतरी पुढची प्रक्रिया होते. या संदर्भात हेच करत आहे की स्वतः देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करावं लागतं, नंतर सरकारी वकिलाची नियुक्ती होते. आमचं तेच म्हणणं आहे ना की आम्ही ज्या मागण्या मागतो, आम्ही कुठली ऍड केली का मागणी. ही जी सिक्वेन्स तुम्हाला मी सांगितली, ही सिक्वेन्स पहिल्या दिवसापासून कुटुंब म्हणतोय, गाव म्हणतोय, आम्ही सगळे म्हणतोय. मग या सिक्वेन्स प्रमाणे आज एक शेवटचा चान्स त्यांना एक लेखी देऊ, त्याच्यावर त्यांच्या रायटिंग मध्ये घेऊ. मग सीआयडीचं पण असेल किंवा यांचं सगळ्याचं काय चाललंय काही कळत नाही. आणि असं थोडं एवढा मोठा विषय झाल्याच्या नंतर सीआयडीने लपून ठेवायसारखं काय, त्याचे सुद्धा काय एसआयडीने लपून ठेवायसारखं काय, त्यांनी सांगितलं पाहिजे. ते तर कुठं तोंडच दाखवत नाही. मग आता कसं होतं की काय, आता आमच्या बरोबर सरकारमधली काही मंडळी आहे की लढायला, त्याच्यामुळे आम्ही काहीच बोललो की सरकारवर बोललो तर असा अर्थ होऊ नये, म्हणजे विनाकारण त्यांना काही होऊ नये. याचं पण सरकारचंच काम आहे ना. गृह खातं सुद्धा मुख्यमंत्र्याकडे स्वतःकडे आहे. मग मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या विषय प्रकरणामध्ये जर असं करायची वेळ नाही आली तर खऱ्या अर्थाने न्याय होईल आज तरी. मग तुम्ही न्याय द्यायचे म्हणतात, अटक करा म्हणतात, तर तुम्ही जे ते प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन केल्याशिवाय काही मिळत नाही.